गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला करायच्या आहेत आळूच्या वड्या। तर पाहू शकता गार्डनमधलाच आळू आहे आणि भरपूर मोठी पानं आलेली आहेत। पाहू शकता मस्तपैकी पाणी बसल्यामुळे छानपैकी मोठी मोठी पानं आहेत। आणि आज आपल्याला मस्तपैकी आळू वडी करायची आहे। तर घशात अजिबात खवखवणार नाही आणि खुसखुशीत अशी आळू वडी करायची आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आणि पाहू शकता प्रत्येक पान हे भलं मोठं झालेलं आहे आणि याच्या आळू वड्या देखील खूप छान होतील। तर ही पानं आता आपण काढून घेऊया आणि ही आळू अजिबात घशात खवखवत नाही। तर अशा प्रकारे आळू मस्तपैकी बहरला आहे। तर आता याची पानं आपण काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपण सर्व पानं इथे काढून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे आपण आळूची पानं ही काढून घेतलेली आहेत। आता ही स्वच्छ धुवून घेऊया। तर ही आळूची पानं आपण स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ पानं आता आपण धुवून घेतलेली आहे। थोडीशी निथळून घेऊया। आळूची पानं आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी पुसून देखील घेतलेली आहेत। आता हे जे थोडेसे दांडे राहिलेले आहेत आता ते आपण काढून घेऊया आणि सर्व पानं आपण एक साईडला ठेवूया। आता हे जी मधल्या शिरा दिसतात तुम्हाला त्या शिरा आपल्याला थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे आळू वडी आपली ही चांगली वळता येते, पानं चिरकत नाही। तर इथे मी घेतलेले आहेत लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर खलबत्त्यामध्ये आता ह्या लसूण आणि हिरवी मिरची आपण कुटून घेऊया, बारीक कुटून घ्यायचं आहे। इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद, लाल तिखट, काळे तीळ घेतलेले आहेत, थोडीशी आपण भाजलेली जिरी पावडर घेतलेली आहे। आता जी आपण कुटलेली लसूण आणि हिरवी मिरची आहे ती यामध्ये टाकून घेऊया। आता इथे मी चिंच आणि गुळाचं पाणी घेतलेलं आहे ते टाकून घेऊया। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे। आता मिक्स करून घेऊया आपण। अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही आळूवडी केली तर नेहमीच अशाच प्रकारे आळूवडी बनवतात याची खात्री आहे। थोडं आपण पाणी घालून हे पीठ तयार करून घेऊया। आपल्याला जास्त घट्टसर पण करायचं नाहीये आणि जास्त पातळसर पण करायचं नाहीये, मीडियममध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ जर केलं तर आळूवडी करताना आपल्याला व्यवस्थित पानांना लावता येणार नाही। पाहू शकता अशा प्रकारे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे। जास्त घट्टसर पण नाही आणि पातळसर पण नाही, व्यवस्थित पानांना लावता येईल इतपत आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। पाटावरती आपण पान ठेवलेलं आहे आणि पानांना व्यवस्थित आता पीठ लावून घ्यायचं आहे। आपलं पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे पानांना व्यवस्थित लागत आहे। अशाच पद्धतीमध्ये मस्तपैकी पीठ तयार करून घ्यायचं आणि अशाच पद्धतीमध्ये सर्व मसाला वगैरे जर घालून जर वड्या केल्या तर खूप छान होतात। व्यवस्थित सगळीकडून लावायचं आहे, जास्त पातळ एका साईडला जाडा असं नाही लावायचं, म्हणजे वडी व्यवस्थित वळता येते आपल्याला। पाहू शकता अशाच पद्धतीमध्ये आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। आता दुसरं पान जे घेतलेलं आहे ते विरुद्ध दिशेने आपल्याला ठेवायचं आहे। तर अशाच पद्धतीमध्ये मस्तपैकी पीठ लावून घ्यायचं। आळूवडी आता ही फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला। तर दोन्ही साईडच्या ज्या कडा आहेत त्या अशा दुमटून घ्यायच्या आणि पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून त्या सुट्ट्या होणार नाहीत।
पाहू शकता मस्तपैकी आपण असं पीठ लावून घ्यायचं आणि ह्या ज्या कडा आहेत त्या कडा देखील आपल्याला दुमटून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडच्या. अशा पद्धतीमध्ये आपल्याला दुमटून घ्यायचे आहेत. पीठ लावायचं आहे दोन्ही साईडने. तर अशाच पद्धतीमध्ये पीठ लावून घ्यायचं. आता फोल्ड करायचे आहेत आपल्याला. फोल्ड करताना जास्त पोकळी निर्माण करायची नाही आहे. तर थोडं पीठ लावून असं वरती पण पीठ लावायचं थोडंसं आणि फोल्ड करायची. आणि आपण जे लाटण्याने दाबलं होतं, ज्या कडा दुमटून घेतल्या होत्या, कडा ज्या लाटल्या होत्या आपण, त्याच्यामुळे आळूवडी ही छान वळता येते. पाहू शकता. पाहू शकता आपला रोल व्यवस्थित झालेला आहे. तर अशाच पद्धतीमध्ये आपण सगळे रोल करून घेऊया. आता इथे चाळण घेतलेली आहे. चाळणीला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे जेणेकरून आळूवडी खाली चिटकणार नाही. तर पाहू शकता. तर हे पहा, अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आळूवड्या आपण करून घेतलेल्या आहेत. आता या चाळणीमध्ये आपण ठेवून घेऊया. आणि वरून थोडंसं आतला पुन्हा एकदा तेल लावायचं आहे. आणि यावरून पुन्हा आपल्याला आळूवड्या ठेवायच्या आहेत. पाहू शकता अशा पद्धतीमध्ये आपण पुन्हा एकदा थोडंसं तेल लावलेलं आहे आणि अशा आळूवड्या आपण करून घेतलेल्या आहेत. तर इथे चूल पेटवलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण एक डिश ठेवूया आणि डिशवरती ह्या आळूवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत. पाहू शकता चाळणीमध्ये पाणी येत नाही आहे, इतपत आपल्याला व्यवस्थित पाणी ठेवायचं आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 10 ते 15 मिनटामध्ये छानपैकी वड्या ह्या वाफवल्या जातील. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया आणि पाहू शकता मस्तपैकी आपल्या वड्या ह्या उकडल्या गेल्या आहेत. हे पहा, छानपैकी वाफवल्या गेल्या आहेत. आता एक खाली उतरून ठेवूया आणि एक 10 ते 15 मिनटं आपण थंड होऊन देणार आहोत, की मग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता खाली उतरून घेऊया आपण. आळूवड्या आपल्या थंड झालेल्या आहेत. पाणी पाहू शकता, आपण जे तेल लावलं होतं त्याच्यामुळे आळूवड्या त्या अजिबात चिटकल्या नाही, सहज निघल्या जातात. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही नक्कीच आळूवड्या ह्या करून पहा, खूप छान होतात चवीला. तर पाहू शकता मस्तपैकी आता वडी आपली गार झालेली आहे. आता आपण कट करून घेऊया. आपलं कढईतलं तेल देखील छान गरम झालेलं आहे. जास्त पण कडकडीत तेल करायचं नाही आहे. तीळ देखील यामध्ये छान दिसत आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वड्या करून पहा. आता तळून घेऊया आपण. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशी आळूवडी करून पहा, खूप छान होते चवीला. मस्तपैकी अशा खमंग तळून घ्यायच्या. तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या खमंग अशा वड्या झालेल्या आहेत.
आता एक काढून घेऊया आपण. पाहू शकता मस्तपैकी आपल्या वड्या इथे झालेल्या आहेत आणि तीळ लावलेले आहेत, त्याच्यामुळे वड्या देखील छान दिसत आहेत. पाहू शकता मस्तपैकी वड्यांमध्ये तीळ दिसत आहेत. तर तुम्ही देखील अशाच प्रकारे वड्या करून पहा. चवीला देखील खूप छान होतात, घशात अजिबात खवखवणार नाही किंवा अडकणार नाही. तर अशा प्रकारे जर आपण मिश्रण तयार केलं आणि तर अशा प्रकारे मस्तपैकी खुसखुशीत आणि चटकदार अशा वड्या तयार होतात. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका.